स्ट्राईकला कोण असतो सांग रे. आला परशुराम आणि पंकज. चला सामना लगेच सुरुवात करायची. पंच पनसवाडी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण कॉर्पोरेट मध्ये सामना खेळवायचा आहे. टीम मिटिंग जास्त काळ घ्यायची नाहीये मैदानाच्या आतमध्ये. टाइम अलर्ट असेल याकडे देखील लक्ष असू द्या. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकून झाली पाहिजे. 4 षटकांमध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकून झाली पाहिजे. अन्यथा शेवटच्या षटकाला मग थर्ट्या सर्कलच्या आत बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षकांमधला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. सामन्याला सुरुवात होतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला प्रसादला पण पाहतोय आणि सोबतीला फलंदाज परशुराम आणि पंकज ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जरीर आपण पाहतोय. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळायचा होता मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या वेगवान गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. सचिनचा विचार केला तर अगदी या गोलंदाजानं बरेचसे सामने आपल्या संघाला गोलंदाजच्या बळावरती जिंकून दिलेत. मात्र याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करणं भरपूर महत्वाचं असेल. हा बिलचा चेंडू पुन्हा एकदा अप ट्रॅकर जरूर होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूची संख्या जरूर पाहायला मिळते. वारंवार डॉट चेंडू फेकले जातात. तट्या सर्कलच्या षटक या मॅनेटरी पॉवर प्लेच अर्थातच P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये आता गोलंदाजाचा बोलबाला जरूर पाहायला मिळतोय. यावेळी खराब चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा. वाईट चेंडू डाव्याच्या उजव्याच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती 2 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. परशुराम स्ट्राईक एंडवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतं. सोबतीला पंकज ही जोड साखळी मैदानावरती जरूर पाहतोय. सचिनचं P1चं षटक घ्या आणि त्याबद्दल आक्रमण मिड विकेटला उंच गेलाय. लांबी पाहावी लागेल. 1 बाउन्स सोबत द टॉप. चेंडू सीमा पार आलाय. परशुरामच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार. विकेटला क्लिअर करत आज चौकार पाहिला. पाठची कडा गलीमध्ये शतरक्षक आहे तैनात. पकडलाय. जेल संपलाय. फलंदाज परशुरामचा खेळ पहिला धक्का जिथे बॅटिंग करत असताना करंबिल्ली टीमला लागला जातोय. 6 या आकड्यावरती. थँक्यू सो मच अमोल. आपण मागील गोड आवाज ऐकला. अमोल जिबीर यांचं नियुक्त आपण पाहतो. त्यांचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतो. एका बाजूला टीम वल्लभ पणसवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात टीम निश्चित आपण पाहतो करंबेळी हा संघ निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एकाच ताकदीचे इथून मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले आपण पाहतो. संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 6 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचला. कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी बमलिंग आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर डॉट बॉलची संख्या निश्चित आपण पाहतो. गल्ली पॉईंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण राहिले गेल्या आणि तुला आपण पाहतो डॉट बॉलची संख्या आपण पाहतो. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली गेल्या. एक चौकार वगळता आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली गेल्या. ओ फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक कोणीला बॉल चालला एका टप्प्याने सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार.
जी पप्प्याच्या माध्यमातून राहिली जाते. आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सचिन. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला चांगली फटकेबाजी करायला फटका चांगला औरंगाबाद प्रेस स्टेटअप मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून मात्र चेंडू उचलीपैकी पर्यंत एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकच सिंगल चले मदतीने संघाची धाबसंख्या निश्चित आपण पाहतो 11 या अंकावरती पीटीचे षटक आहे आणि षटकावरती आपण पाहतो चांगली फटकेबाजी करावी लागेल. टीम करंबळी या संघाला दोन्ही संघ एकाच ताकदीचे इथून मात्र उत्तरला गेलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम वल्लभ पनसवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात टीम निश्चित आपण पाहतो आहे करंबेळी हा संघ निश्चित आपण पाहतो. आज खरं तर या विभागातील आपण जर विचार करता मोठ्या स्पर्धा आपण पाहतो दमदार आयोजन नियोजन आयोजकांच्या मार्फत तब्बल राहिले जात्या. आज खरं तर बल्ल्याची वाडी गाभांना पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला इथून स्पीडअप घ्यायची बा टीम पनसवाडी संघ वेळ खर्च करू नका. गोंदास तयार इथून निश्चित आपण पाहतो पप्प्याला हलक्यात पेस केला आपण पाहतो सेलिब्रेट आपला शतरक्षक आपण पाहतो पप्प्याला डोक्याची घंटा होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये करते काय पैकी चांगली होत्या कलेक्ट करता आली नाही गोलंदाजाला आणि इथून मात्र फलंदाज सेपे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली होते. पप्प्याच्या माध्यमातून धावा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळलेत अवघे एक धाव खर्च केले या गोलंदाजाने आपण पाहतो. गोंदास तयार आहे आपला बॉल त्याला हुक केल्या पटका पासला शेवटच्या क्षणी निश्चित आपण पाहतो चांगले क्षेत्ररक्षण राहिले जात्या. इथून या 2 धाबा सहज पुन्हा तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का इथून मात्र नाकार केलं फलंदाजानं. या 2च धाबा सहज पूर्ण 2 धाबा 2 धाब्याच्या मध्ये संघाची धाबा संख्या 13 या अंकावरती 13 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम करंबेळी हा संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार आहे अडव्या बॅटने कॅच पुन्हा शेवटी आपण पाहतो कव्हर्सला शतरक्षक पप्प्याला चांगली पैकी इथून आपण पाहतो गुड रनिंग इथून मात्र पंचांचा इशारा एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून 2 संपला जात्या आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत टीम करंबेळी संघ जाऊन पोहोचला 14 या अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. निश्चित आपण पाहतो करणला प्राचारित करण्यात आला कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील वल्लभ पनसवाडी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे इथून डावखुऱ्या त्याचा गोलंदाज स्ट्राईक इनवरती आपण पाहतो. ओ जबरदस्त चेंडू रिलीज केला ओ मैदानाच्या आतमध्ये कळले काय बॉल चाललाय हॅलो हॅलो चेक इथं निश्चित आपण पाहतो या 5 धाबा निश्चित मिळायला गेल्या टीम आपण पाहतो करंबेळी या संघाला संघाची टोटल धाबा संख्या 19 या अंकावरती विकेट किपरने केलेल्या चुक्या इथून त्या मात्र मागात ठरल्या जातील का टीम वल्लभ पनसवाडी या संघाला निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे ओ इथून आपण पाहतो व्हेरिएशन भरपूर महत्वाचा यस इथून आपण पाहतो पंचांचा इशारा इट इज अ वाईट बॉल अतिरिक्त एका धाब्याच्या मध्ये संघाची धाबा संख्या 20 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम करंबेळी या संघ निश्चित आपण पाहतो ओ क्या बात आहे वन्स मोर अगेन वाईट बॉल
खराब गोलंदाजी इथून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज करणच्या माध्यमातून इथून खराब सुरुवात राहिली जाते. सलगचे 3 चेंडू वाईट बॉल फेकले गेले त्या षटकामध्ये. या गोलंदाजाने निश्चित आपण पाहतो संघाची टोटल धावा संख्या 21, 21 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना निश्चित आपण विचार केला तर करंबेळी हा संघ निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. इथून आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला आपण पाहतो कुठल्याच पाठवरती चेंडू आपटी बार थोडीशी उचली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसवला जातो. इथे डॉट बॉल इथे मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज करणला प्रथमतः आपण जर विचार केला गोलंदाजीने सुरुवात खराब राहिली होत्या इथून मात्र कमबॅक केलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. क्या बात आहे वन्स मोर अगेन डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र कमबॅक केलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते गोलंदाज करणच्या माध्यमातून. सलगचे 3 चेंडू वाईट बॉल फेकले होत्या इथून मात्र सलगचे 2 चेंडू आपण डॉट बॉल फेकले गेले या गोलंदाजाने आपण पाहतो. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर आउट ऑफ द बार येतोय षटकार. संघाची धाव संख्या 27 या अंकावरती निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता चेंडू शरीरावरती आदळला गेला. इथून आपण पाहतो डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राहिले जाते गोलंदाज करणच्या माध्यमातून. षटकाराला षटकावरती इथून मात्र कमबॅक केलं जातं गोलंदाज करणच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतो वन्स मोर अगेन डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. एक षटकार वगळता आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेल्या. सलगचे 3 बॉलवर 3 वाईट बॉल फेकले होते त्यानंतर चांगला कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं जातं. गोलंदाज तयार आहे गोला टाकलेला चेंडू हलका प्रेस केला ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्टेटअपमध्ये चेंडू रिलीज झाला. चेंडू उचलीपैकी पर्यंत एक सिंगल निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आला. इंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून संपला जाता. तिसरं संपलं जाते आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत टीम करंबेळी संघ जाऊन पोहोचला 28 अंकावरती लास्ट अप टू विकेट. चेंडू आपण पाहतो परफेक्ट यॉर्कर इथून प्रयत्न केले जातो. पंचांचा इशारा इट इज अ व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अतिरिक्त एकदा एका धाब्याच्या मध्ये संघाची धावा संख्या 29 अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम बॅटिंग करत असताना टीम करंबेळी संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण सचिन पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये येतोय षटकार. वन्स मोर अगेन उडवला
क्या बात आहे जबरदस्त फटकेबाजी आज सलगचा टोकला जातोय दुसरा षटकार क्या बात आहे जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतो बाळा बरसता गेलाय मैदानाच्या आतमध्ये ओ फटका चांगला गॅप भरपूर मोठ्या बॉल चाला लांगाला क्लिअर करत एका टप्प्याने सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार क्या बात आहे जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये राहिले जाते 45 धावा धावपलकेवरती इथून आपण पाहता इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथून मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जाते मैदानाच्या आतमध्ये गोंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो सचिन वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल या गोलंदाजाला आपण पाहतो ओ पटका चांगला मिडलला क्षेत्ररक्षक पप्प्याच्या माध्यमातून चुक्या एक साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान इथून आपण पाहतो झेल सोडलाय कुलाचा पंदाज बाळा या फलंदाजाचा एक सिंगल आहे एका सिंगलच्या मधील संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 46 अंकावरती 46 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना टीम करंबेळी हा संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ अद्याप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोंदाज तयार इथून निश्चित आपण सचिनला काही क्षेत्रात शिल्लक या षटकातील गोंदाज तयार आहे ओ गुडलेस पाठचा चेंडू आपली भारत ओढू छोसू इथून मात्र पंचांचा इशारा इडाम दबर षटक क्रमांक इथून 14 संपला जाता आणि 4 षटकाच्या मधील संघाची धाबा संख्या टोटल आपण पाहतोय 46 अंकावरती लास्ट अप टू विकेट पाहतो चांगली सुरुवात इथून मात्र डॉट बॉलने सुरुवात केल्या या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो गोलंदाज तयार आहे ओ वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात आहे शेवटच्या क्षणी निश्चित आपण पाहतो दाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज निलेशच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो या षटकावरती दाबा रोखल्या जातात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शेवटचे षटक आहे श्लोकवरचे षटक आहे अनामारचे षटक आहे या षटकावरती नेहमी फलंदाज आम्ही ठरत असा इथून मात्र वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो क्या बात आहे सलगचा तिसरा डाट जबरदस्त गोलंदाजी इथून राहिले जाते गोलंदाज निलेशच्या माध्यमातून आपण पाहतो या षटकावरती वेगळे चित्र घडले गेला या षटकावरती नेहमी फलंदाज आम्ही ठरत आहोत इथून मात्र वेगळे चित्र गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपण राहिला जातो इथून निश्चित आपण पाहतो निलेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो ओ पटका चांगला पटका पसला गेला लांगाला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो चुक्या आणि चुक्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो इथून मात्र धावचूकच्या स्वरूपामुळे फलंदाज होईल बाद
गोलंदाज तो इथून निश्चित आपण पाहतो फटका बसला बॅक टू द बॉलर. इथून निश्चित आपण पाहतो एक साधा सोपा जाईल मात्र जमीन यलदान पैकी चांगले होत्या. इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जातात. संघाची धावसंख्या टोटल निश्चित आपण पाहतो 49 या अंकावरती निश्चित आपण पाहतो 49 धावा धावपल. दामनवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण पंचांचं काम पाहायचं. रमेश कडाळीला विनंती असेल की आपण पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं. रमेश कडाळे आणि नंदू कडाळी दोन खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं सहकार्य करायचंय पहा मित्रांनो. या पंचांच्या भूमिकेमध्ये दामोळा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बल्ल्याचीवाडी संघाचा कॅप्टन आलाय तर दामोळा संघाचे कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या फेरीतील शेवटची लढाई असेल जिथे आपण पाहणार आहोत दोन संघ आमने सामने. एका साईडला आयोजकांचा घरचा संघ अर्थातच बल्ल्याची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल पाहुणा संघ अर्थातच दामोळे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. चला करंबेली संघ कॉपरेट करायचे लगेच शतरक्षण आपण सजून घ्यायचंय. येणारे बॉल असतील 24 आणि विजयाकरिता धाबा बनवायच्या त्या 50 धाबा. 30 चेंडू 50चं समीकरण असणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल की आपण लगेच सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मी विनंती करू या ठिकाणी सुभाष निरगुडा यांच्या पवित्र शुभाताना टॉस जरुरी केला जाईल जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतो पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढाई असेल. स्टार 11 भल्ल्याची वाडी आणि त्याच्या विरोधामध्ये सूरज 11 दामोळे दोन संघांमध्ये टॉस केला जातो. सुभाष निरगुडा यांच्या पवित्र शुभाताना टॉस केला जातो. दामोळे संघाने नाणेफेकी जिंकले. डिसिजन काय असेल फील्ड फर्स्ट. 30 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज जिथे उत्तरार्धाला सुरुवात होते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो एका साईडला पप्प्याला आणि सोबतीला फलंदाज रमेशची जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज परशुरामला आपण पाहतो एक वेगवान गोलंदाज आहे मात्र त्याच्या माध्यमात चांगलं षटक हाताळलं तर धावसंख्या रोखली जाईल. मात्र हा सामना जिंकायचा असेल करंबेली संघाला तर मग धावसंख्या अगदी चांगली गोलंदाजी करणं भरपूर महत्वाचं असेल. समोर तितकाच ताकदवार संघ जरूर आपण पाहतोय जिथे उत्तरार्धामध्ये 50 धावा चेस करण्यासाठी उतरला जातोय फणसवाडी संघ. पप्प्या आणि रमेश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा डावीकडनं चेंडू फेकण्याकरिता गोलंदाज तयार आहे परशुराम.
30 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 5 षटकामध्ये 50 धावा बनवायच्या उत्तरार्धामध्ये. 49 बनल्यात. 50चं टार्गेट सेट केले गेले. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग पाहतोय. पहिला चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक नाही. नोमॅन स्टँडला चेंडू लँड होतोय तोपर्यंत एक दोन धाबा वेगाने कन्वर्ट केला. 2 धाब्यांनी संघाचा अकाउंट ओपन केला जातोय. जिथे फलंदाजी करत असताना फणसवाडी संघाला आपण पाहतोय वेगाने 2 धाबा कन्वर्ट केल्या. 2 धाब्यांनी संघिक अकाउंट ओपन केला जातोय. मात्र यामध्ये आपण पाहतोय पप्प्यानं पहिला चेंडू पेस केला होता. संघाचा कॅप्टन आणि आता त्याला कॅप्टन कुल पारी खेळावी लागेल, हे देखील विसरून चालणार नाही. आक्रमक शैलीचा खेळाडू सातत्यानं पण पाहतोय. मोठे फटके खेळण्यामध्ये मानला जातोय. यावेळी फटका फसलाय. मिडॉन मध्ये शतरक्षक तैनात. झेलची नामी संधी होती. एक साधा सोपा झेल होता, तो झेल मात्र सोडला जातोय. या झेलची किंमत मी तर म्हणेन आता करंबेली संघाला मोजावी लागेल. ज्या ज्या वेळी फलंदाजाचा झेल सोडला जातो त्या त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्या त्यावेळी मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं चांगल्या धाबा याही आपण पाहतोय. 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. 2 धाब्याने संघ पुढे सरसावला जातोय. 4 आकड्यावरती संघ पोहोचता जातोय. निश्चित आपण पाहतोय चांगली फलंदाजी या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल, ज्यामध्ये पप्प्याचा झेल सोडलाय. मात्र त्या झेलच्या नंतर चांगली फलंदाजी केली जाईल का, आता हा प्रश्नचिन्ह देखील प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. ज्यामध्ये पहिल्या उत्तरार्धामध्ये आपण पाहायला गेलं तर पप्प्याचा झेल सोडलाय आणि पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी आपण करंबेली संघाच्या माध्यमातून पाहिली होती. तब्बल बालाचा विचार केला त्याच्या बॅटमधनं 3 षटकार जरूर आपण पाहिलो. तर एक चौकाराच्या मदतीनं 2 चौकाराच्या मदतीने चांगली फलंदाजी बालाच्या बॅटमधनं आपण पाहिली होती. त्यानंतर 49 बनल्या होत्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर पाहतोय. हा ट्रॅकर होता. अबिल क्षेत्र खाली ऑन द कार्पेट वेगाने चेंडू चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. पप्पेच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार. सुरेख फटका होता. पप्प्याचा झेल सोडलाय. त्यानंतर चौकार. फुलटॉस अजून एकदा एक्स्ट्रा कव्हरला यावेळी भेदत चाललाय. एका टप्प्यानं बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. एका जेलची किंमत काय असते आता इथून करंबेली संघ मोजत असताना पण पाहतोय जेल सोडल्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पप्प्याच्या बॅटमधनं पाहिला. त्यामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भरपूर चुका आपण पहिल्या. टीमची टोटल धावा संख्या 12 याकडे वरती पोहोचता जातो. गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला होतं. त्यांच्या मागे थोडंसं मिसफिल्डिंग पाहतो आणि यावेळी चांगला चेंडू रिलीज केला जातो. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केला जातो. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि ज्यामध्ये अद्यापर्यंत 12 धाबा खर्च केलेत. गोलंदाज परशुराम या गोलंदाजानं शेवटचा चेंडू षटकामधील P1 चे षटक पाहतोय, ज्यामध्ये 30 सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये ही क्षेत्ररक्षणाची बिंबरचना जरूर केली जाते. शेवटचा बॉल इथून कुठल्या रीतीने फेकला जाईल तर याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा या जरूर पाहायला मिळतील. फील्डमध्ये थोडीशी पविरचना जरूर केली जाते. स्वतः संघाचा संगणक परशुरामला पण पाहतोय, त्याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातोय आणि पहिल्या षटकामध्ये 2 चौकार वगळताच चांगली गोलंदाजी राहिली होती. 50 धाब्यांचं टार्गेट इथून चेस करत असताना फणसवाडी संघ पप्प्याला पाहतोय. यावेळी जागा बनवली होती मात्र तोपर्यंत पंच आमच्याकडे वरतील वाईट बॉल उजव्याच्या बाहेर जाणारा बंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 13 आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. शेवटचा चेंडू फेकायचा होता आणि त्यामध्ये अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. दडपणाखाली गोलंदाजी आता मी तर म्हणेन गोलंदाज परशुरामच्या माध्यमातून केली जाते. चांगला चेंडू फिरकीचा चेंडू फेकला होता. फलंदाजांना चकवा देत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर पहिला षटक येथे संपला जातोय. पहिल्या षटकामध्ये उत्तरार्धामध्ये फणसवाडी संघ पोहोचलाय 13 वरती. खेळाडूंचा
दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती बाळाला पण पाहतोय. ज्या बाळाच्या बॅटमधनं धाबा आपण बनताना पाहिल्या होत्या. तब्बल तीन षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण जरूर पाहिलं होता. अभिली स्ट्राईक येणवरती रमेशला पण पाहणार आहोत. रमेश आणि पप्पे ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिली होती. मात्र 6 चेंडू नॉन स्ट्राईक येणवरती राहिला होता रमेश आणि त्याचनंतर मात्र पहिला चेंडू पेस करण्यासाठी समोर केला जातो. वेगानं चेंडू रिलीज केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेस्टर्नच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं भरपूर महत्वाचं जातं आणि त्या अनुषंगाने सध्या गोलंदाजी तितकीच दमदार केली जाते. या षटकामध्ये दाबा रोखणं मी तर म्हणेन करंबेली संघासाठी भरपूर महत्वाचं असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला जातो. मात्र या बेली पंच आमच्याकडे बळतात. वाईट चेंडूची सांगता केली जाते. अवांतर एक धाव येईल. एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 14 याकडे वरती संघ पोहोचला जातो. 14 बनल्यात. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर अगदी 36 धावा संख्येची गरज. मापक आव्हान 5 षटकांमध्ये जर पाहायला गेलो तर 50+ धावा बनणं हे भरपूर महत्वाचं पण जरूर पाहिलं होतं. हॅलो त्याचनंतर आपण पाहतोय नितेश दळे साहेबांचा शुभागमन आपण पाहतोय. जे खऱ्या आपण पाहतोय नितळस गावच्या दमदार व्यक्तिमत्व त्यांचं इथे शुभागमन आपण पाहतोय. त्यांनाही विनंती असेल साहेब आपण या आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. निश्चित आपलं अभिली खराब चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला जातो. एखादा भिन्न संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 15 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. मध्ये या षटकामधील जर विचार केला गेला तर अगदी थोडंसं लांबडे षटकामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आली तर मग धावसंख्या इथून रोखली जाईल यामध्ये शंका नाही. बाळाचं हे षटक आपण पाहतो. 1 चेंडू निर्धाव फेकले त्यानंतर 2 चेंडू खराब इथून पाहायला मिळालेत. फटका चांगला मिस्टामिक शॉट उंच गेला मिडॉन मध्ये. शतरक्षकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चुका पाहायला मिळतात. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती आला आणि तोपर्यंत मात्र चांगल्या रनिंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाबा वेगाने कन्वर्ट केलं. 2 धाब्याने संघ पुढे सरसावला जातोय. धावफलकीवरती 17 याकडे वरती संघ पोहोचला जातो. जसे जसे धाबा बनला जातील तसं मात्र समीकरण सोपं करण्याच्या प्रयत्नामध्ये फणसवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांना पण पाहतोय. गोलंदाजावरती दडपण जरूर पाहतोय. परशुरामचं जे षटक होतं त्यामध्ये आपण पाहिलं होतं तब्बल 13 धाबा खर्च केला होता. तर याही षटकामध्ये आक्रमण करायला सुरुवात. पुन्हा एकदा बाईट बॉल खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. तर ज्या बेली चांगले चेंडू फेकले जातात त्या बेली मात्र धाबा जास्त येत नाही. मात्र तरी देखील या गोलंदाजच्या माध्यमातून वाईट चेंडू फेकले जातात. वाईट चेंडू जास्तीत जास्त फेकल्या तर मग सोपं समीकरण असेल जिथे फलंदाजी करणाऱ्या फणसवाडी संघाच्या बाजूनं. मात्र गोलंदाजीतून चांगली करणं तितकंच महत्वाचं असेल करंबेली संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि तिथून मात्र धावा संख्या बनली जातात. फटका चांगला समोर केल्याचा प्रयत्न. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ अगदी चेंडू अडवला जातो. तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जातं. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल जिथे स्ट्राईक एंडवरती पप्प्याला पण पाहणार आहोत. पप्प्याच्या बॅटमधनं धावाही बनत असताना पण पाहिला. पप्प्याचा विचार केला. जबल 2 चौकारच्या मदतीने चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 11 धावांचं योगदान आतापर्यंत त्याच्या देखील बॅटमधनं राहिला. संघ 19 वरती पोहोचला. 50चा टार्गेट होता आणि 50 धावा चेस करत असताना जबरदस्त फलंदाजी पप्प्याच्या बॅटमधनं राहिली जात्या. गोलंदाज बाला तयार आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्यावेळी पंच आमच्याकडे दर्शवल्या जातात. वाईट चेंडू उजव्या यश बाहेरून जाणार अभ्यंतर चेंडू. निश्चित आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये रमेश खडळीला पण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी ही जरूर पाहायला मिळतोय. अबिली चांगला चेंडू फेकला जातो. निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळतं. जवळ 6 चेंडू फेकत असताना या गोलंदाजच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडू अभ्यंतर फेकलेत आणि फलंदाजी करत असताना मात्र 3 धाबा त्यानं खर्च केलेत. मात्र चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जरूर आपण पाहिली होती. मात्र 4 चेंडू खराब आल्यानंतर चांगली धावसंख्या बनली गेल्या. 20 वरती पोहोचला. बॅटची कडा पुन्हा एकदा झेल सोडली जात्या. पप्प्या पारदीचा झेल सोडलाय तर झेल नाही तर हा सामना सोडावा लागेल इथून करंबेली संघाला. त्याच्या बॅटमधनं धावा बनतानाही आपण पाहिलात आणि तरी देखील इथून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका जरूर पाहायला मिळतात. नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये हा सामना संपल्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची लढाई जिथे सूरज 11 दामोळे संघ आणि त्याच्या विरोधामध्ये 11 स्टार भल्ल्याची वाडी या संघाला पण पाहणार आहोत. गोलंदाज बाळा तयार आहे. अभिली फटका पोचला जातो. उंच गेलाय. लांबी कमी. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पकडलाय. झेल संपलाय. फलंदाज रमेश सकील पहिला धक्का
बॅटिंग करत असताना फरसवाडी टीमला एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक देखील संपला जातोय 2 टीमची जाईल आई गावदेवी क्रिकेट संघ भल्लाचीवाडी आयोजित गावदेवी चषक आपण पाहतोय आणि चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतोय पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक संतोष शेटपारधी यांच्या पवित्र शुभाताना मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आपला पुन्हा एकदा स्पर्धेच्या थँक्यू सो मच. त्यानंतर विजय दळे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. बाळू सप्रिया साहेबांच्या पवित्र शुभ हाताने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. बाळू सप्रियाला पवित्र शुभ हाताने मात्र इथून मान्यवरांचा पण इथून हॅलो हॅलो ठीक. मुख्य व्यासपीठावरती मान सन्मान केला जातो. पाहुण्यांची अल्लोठाणे गर्दी स्पर्धेसाठी साहेब आपलं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनोशपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे एक फलंदाज बाद झाला. नौका बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये जिथे तिसऱ्या क्रमांकावरती झोमाला पंपातो. एक हायडेटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये दाखल झाला. वन डाऊन साठी संघ अडचणीमध्ये आणि अडचणीतून आता दूर करण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून केला जाईल का. बबले आलाय गोलंदाजी मार्कवरती जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. टीमची धावसंख्या धावफलकेवरती 21 पोहोचल्या आणि ज्यामध्ये आपण पाहतोय 50 टार्गेट जरूर होता आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते का. आता हा प्रश्नचिन्ह जरूर प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. 29 धावसंख्येची अजूनही गरज असेल. बबल्याच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं तर मग धावसंख्या रोखली जाईल आणि इथून आक्रमण केलं तर धावसंख्या लवकर बनवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पप्प्याला स्ट्राईक एंडवरती पाहतोय ज्याचे 2 झेल सोडलेत. पहिला झेल सोडला त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहिले होत्या आणि यावेळी मात्र चांगला हॅलो निश्चित आपण पाहतो दरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. लाऊडला अपील पंचांकडे पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावसंख्या 21 येणारे बॉल असतील 16 आणि विजय करतात बनवायच्या धाबा अजूनही 29 धाबा 19 निश्चित आपण पाहिला 21 धाबा धावफलकेवरती जरूर पाहिलं. 16 चेंडू आणि 29 धावसंख्येचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये जिथे बॅटिंग करतोय फणसवाडी या संघाला आपण पाहतोय. पप्प्या ऑन स्ट्राईक. पप्प्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का. याकडे पाठीराख्यांच्या नजरा आक्रमण केलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय पप्प्यानं हा पहिला दमदार षटकार. करतातच एकनाथ जिमाणी साहेबांचे सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळाला. आक्रमण वन्स अगेन अभिले एलिव्हेशन कमी आहे. शतरक्षक डाऊन द कॅच. चुका होणार नाही. या संदीपच्या माध्यमातून पकडला जातोय झेल. संपलाय फलंदाज पप्प्या पारदी जाकीर. धक्का क्रमांक 2 टीम फणसवाडी टीमला.
थँक्यू सो मच डीजे. 14 चेंडू 23 समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहतो. या षटकावरती आक्रमण जरूर केले जातात, बबल्यावरती प्रहार केले जातात, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर षटकार आणि ज्या फलंदाजाची नितांत गरज होती तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम गोलंदाज बबल्याच्या माध्यमातून केलं गेलं. 4 चेंडूंचा खेळ संपला जातो या षटकामधील. 14 चेंडू अजून एक 23 धाबसंख्येची गरज असेल, जिथे उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना फणसवाडी या टीमला 14 चेंडू 23 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50-50 बॅलन्स डॉट बॉल आली तर मग करंबिली बस संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही. या आक्रमण करायची सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला केले जातात. इथे आपण पाहतोय कव्हर स्पॉटला खराब क्षेत्ररक्षण, गलीमधून बॉल निघून चाललाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातो तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट. तिसऱ्यासाठी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट, इथून कदाचित स्टंपवरती चेंडू आदळला असता तर मग फलंदाज बाद झाला. 3 धाबा वेगाने कन्वर्ट केला. 3 धाबेने संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकीवरती जर नजर फिरवली तर संघ जाऊन पोहोचला जातोय. 30 या आकड्यावरती जरूर पाहतोय. त्यांच्या मागे आपण जरूर पाहिलं होतं 100% देण्याचा प्रयत्न, जिथे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून पूर्णपणे आपली बॉडी जमिनीला झोकून दिली होती आणि त्याच नंतर चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक वर्गांना ही स्पर्धा पोहोचवली जाते. 13 चेंडू 20 समीकरण. आडव्या बॅटने खेळायचा होता. या बेली पंच आमच्याकडे दर्शवले जातात. वाईट बॉल, अभ्यंतरिक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धाव फलकीवरती 31 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 31 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. जिथे फलंदाजी करतोय फणसवाडी. 13 चेंडू आणि 19 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जोमा ऑन स्ट्राईक. जोमासाठी पहिला चेंडू असेल. खोला टाकला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आपण पाहतो. शेवटच्या क्षणाला चेंडू अगदी बाउंड्री लाईन जवळ अडवला जातो. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाब्याने षटक क्रमांक 3 देखील संपला जातो. आणि त्याचनंतर टीमची टोटल धावा संख्या 33 वरती. 2 विकेट येणारे बॉल असतील 12 आणि विचार करतात धाबा बनवायच्या अजूनही 17. बारा चेंडू आणि 17 धावसंख्येचं समीकरण असणार आहे. याच्यात आपण पाहतो या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर मग शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी तितकीच दमदार करणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचं असेल. आता गोलंदाजी करणाऱ्या करंबेली संघाच्या माध्यमातून नौका गोलंदाज ऍक्शन मध्ये बालाला आपण पाहतो. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस अँड डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर
आणि चेंडू जाऊन स्टंपवरती आदळतोय. फलंदाज बाद होतोय. जिथे फलंदाजी करत असताना राजू या फलंदाजा खेळीचा अंत होतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट प्राप्त केली, जिथे गोलंदाजी मार्क वरती बाळू आकाश या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. डावखुऱ्यात असा गोलंदाज फुल टॉस हवेली नो चेंडू फेकला जातोय. पंचांचा डिसिजन इट्स नो बॉल 4+1 नशिबाची साथ पंजा मिळेल आणि 5 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धाव फलकेवरती जाम पोहोचला जातो 38 या आकड्यावरती. थँक्यू. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण केली जाते. 50चं समीकरण होता, मात्र जर का पाहायला गेलं तर 38 वरती संघ पोहोचला. नो चेंडू ज्यामध्ये भीमर चेंडू फेकला जातो. बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धाबा मिळाल्यात. इथे बॅटिंग करत असताना फणसवाडी या टीमला षटकामधील अजूनही जर आपण पाहायला गेला तर 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल आणि 5 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा रोखल्या जातील याकडे पाठीराखे वर्गाच्या नजरा. खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वाईट चेंडू फेकला जातोय. अभ्यंतर चेंडूची सांगता केली जाते. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकीवरती 39 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. अजूनही जर आपण पाहायला गेला तर अगदी षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. असं वाटत होतं की या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, मात्र त्याचनंतर फ्रीडची नामी संधी इथून फलंदाज आकाशसाठी असणाऱ्या. खराब फेकी पुन्हा एकदा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. पहिला चेंडू असं वाटत होतं की इथून चांगली गोलंदाजी केली जाईल गोलंदाज आकाशच्या माध्यमातून आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याचनंतर नो चेंडू आणि बोनसच्या स्वरूपामध्ये तब्बल 7 धाबा अद्यापर्यंत खर्च केल्यात एका चेंडू मागे गोलंदाजाच्या माध्यमातून. पूर्णपणे सामना एकतर्फी आपण पाहतोय. 10 धाबा संख्येची अजूनही गरज असेल. हा ट्रॅकर पूल केलाय. शतरक्षक तैनात या आणि इथून मात्र फिटची नामी संधी होती. झेल जरूर पकडलाय, मात्र त्यापर्यंत फक्त मिळेल एक सिंगल. जो मला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं भरपूर महत्वाचं आहे आणि त्याच्या बॅटमध्ये चांगला धाबसंख्याही बनत असताना पण पाहिलं एका धाबेने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकीवरती 41 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. अजूनही जर आपण पाहायला गेलं तर 9 धावसंख्येची गरज असेल. चेंडूंचा खेळ असेल. या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल आणि त्यामध्ये अजूनही बनवायचे ते म्हणजे फक्त आणि फक्त 9 धावा. सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुंकवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो फलंदाजी करत असताना इथून फणसवाडी संघाच्या माध्यमातून. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली असती तर मग सामना आपल्याला रफ अँड टफ एकतर्फी सामना करबेली संघाच्या बाजूने पाहायला मिळाला असता, मात्र अजून देखील सामना सोडायला तयार नाही. यामागे गोलंदाजी ही भरपूर चांगली केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. मागील 2 चेंडू आपण पाहिले होते ना, नो चेंडू आणि त्याचनंतर लगातारचे 2 खराब चेंडू वाईट चेंडू फेकले होते. त्या चेंडूवरती मित्रमणे चांगली गोलंदाजी करणं महत्वाची होती. नो चेंडू आल्यानंतर देखील कमबॅक केला असता तर मग सामना शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाला असता, यामध्ये शंका नाही. तर गोलंदाजावरती दडपण पुन्हा एकदा इथून लाईन चेक केलं जाईल. निश्चित आपण पाहतोय आमच्या मेन पंच रमेश कडाळे सरांना पण जरूर पाहतोय आणि इथून कोणत्या रीतीने चेंडू रिलीज केला आता याकडे प्रेक्षक वर्गांच्याही नजरा या जरूर लागल्या जात आहेत. निश्चित पंचांचं डिसिजन येणं पेंडिंग अजूनही असणार आहे, यामध्ये शंका नाही. योग्य तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि याकडे निश्चित प्रेक्षक वर्गांच्याही नजरा लागल्या जात आहेत. डिसिजन अजूनही पेंडिंग असेल. जे पंचांचा डिसिजन इस वाईट बॉल आलाय. खराब चेंडू फेकलाय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती 42 या आकड्यावरती पोहोचला जातो. 8 धाब संख्येची आता फक्त आणि फक्त गरज असणार आहे. पप्प्याचा झेल सोडला होता आणि त्या पप्प्यानं मैदानावरती धुमाकूळ घातली होती. चौकार षटकाराची बाच्या समोर उडवलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये जोमाच्या बॅट मध्ये मॅक्झिमम हिट A1 क्वालिटीचा षटकार.
थँक्यू. 48 आकड्यावरती संघ पोहोचला. 2 धावसंख्येची अवघी गरज असेल इथे फलंदाजी करत असताना फणसवाडी टीमला. नेक्स्ट सामना रेडी राहायचा आहे बा दोन्ही संघ, जिथे बल्ल्याची वाडी आणि त्याच्या विरोधामध्ये सूरज एलिवन दामोळे या दोन संघांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता, मात्र यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन देखील जरूर पाहायला मिळालं होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळतो येत नाहीये, मात्र निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज असेल. चेंडूवरती एकाच मोठा फटकाला तर सामना फिनिश होईल. सामना जिंकेल इथून फणसवाडी संघ. मात्र प्रयत्न इथून कोणत्या रीतीने केले जातील. खराब चेंडू, वाईट बॉल येतो. याही षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळतो. फक्त 2 धावसंख्येची गरज होती, त्यामध्ये देखील आता खराब गोलंदाजी केली जाते. एका धावसंख्येची अवघी गरज असेल, जिथे करंबेली संघ गोलंदाजी करतोय. एका धाब्यापासून दूर विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय फणसवाडी संघ. पुलटॉस होता, मात्र यावेळी चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार आलाय चौकार आणि तिथून सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये जबरदस्त खेळ राहिला. इथून फणसवाडी संघाच्या माध्यमातून सामना जिंकला. इथून फणसवाडी संघानं अभिनंदन. संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. चांगला खेळ राहिला. आपल्याच देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ज्यानं फलंदाजी करत असताना 12 मध्ये 19 बनवल्या आणि फलंदाजी करत असताना ज्याचा 2 झेल सोडल्यानंतर त्याच्या बॅटमधनं चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहिली होती. तो पप्प्या पारधी ठरलाय. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सूरज इलेव्हन धामोळे आणि त्याच्या विरोधामध्ये आता फाईट करेल 11 स्टार भल्ल्याची वाडी. या दोन संघांमध्ये एक बिग फाईट